नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रासटेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आता तर 2025 पण सुरू झालं, पण किरकिडा काय सुधारलेला नाही आहे। लोक विचार करतात आपण नवीन वर्षात काहीतरी सुधारणा करूया, स्वतःमध्ये काहीतरी चेंज करूया, पण कसलं काय, किरकिडा तो किरकिडाच राहिलाय शेवटी। किंचित पण त्याच्यामध्ये बदल झालेला दिसत नाही आहे। तसं पण ह्याच्याकडचा कंटेंट आता संपला आहे, मग याने सरळ सरळ त्या चॅनलला पण लॉक लावून गपचूप झोपडास्टेवरती फोकस करायचा ना। कशाला उगाच लोकांचाही वेळ वाया घालवतोय, ह्याच्याकडे तर काय वेळच वेळ असतो। पण आता एकटाच केअरटेकर असल्यामुळे ह्याची तारेवरची कसरत सुरू आहे। खरंच कोणी गेस्ट येतात की हेच लोक स्वतः त्या थाल्या खातात काय माहिती। खरंच जर झोपडास्टेमध्ये लोक येत आहेत तर मग व्हिडिओ मध्ये या ना। एवढं तुमच्या आवडत्या किरकिड्यावरती रिएक्शन दिलं जातंय, मग कोणीतरी समोर आलंच असतं ना आता। पण लोक पण बघा ना कसे लपून छपून जातात, व्हिडिओ मध्ये येत नाही। हे लोक कदाचित आपले पॉडकास्ट देखील आवडीने ऐकत असतील, पण दोन्ही बाजूने मजा घेतायत, बाकी काही नाही हो मंडळी। त्या साखरवाल्या काकूंनी तर आता तळ ठोकण्याचा निर्णय घेतलाय वाटते इथे। ठीक आहे, त्यांच्या लेकीचं घर आहे, पण ह्यांच्या वागण्या बोलण्यावरून असं वाटते की किरकिरे काकूंना बाहेर झोपाळ्यावरती वॉचमॅन बनवून ह्याच झोपडास्टेवरती एक दिवस कब्जा करणार आहेत। जेवढं या साखरवाल्या काकू नाखुजा बेबीकडे येतात तेवढं या खुजाकडे जात असतील महिना राहायला, असं नाही वाटत मला। आणि जशा ह्या येतात लेकीकडे राहायला, तसंच किरकिरे काकू पण तर जाऊच शकतात ना चॅनलच्या मेंगळट सीईओ कडे। पण कसं आहे ना, तिथे यांना कोण सहसा उभं नाही करत, फक्त सीईओ येऊ शकते यांच्याकडे, तेही आली की व्हिडिओ मध्ये नाही दिसता कामा। आणि यांना तर येण्यास सक्त मनाई केली आहे तिच्या घरच्यांनी। स्वतःच्या पोटच्या मुलीला सोडून शेजारच्यांच्या मुलीला मिरवत असतात या काकू। आणि त्या नाचऱ्या ताईलाही काही कामधंदेच नाही आहेत वाटते। एवढं सगळं नवऱ्याने सुकाट ठेवलंय तरी ह्यांना त्या झोपड्यास्टेमध्ये येऊनच आनंद मिळतोय। कदाचित या नाचऱ्या ताईचा नवरा हिला कुठे नेत नाही म्हणून ही किरकिरे काकूंकडेच पडलेली असते, ते पण 12 महिन्यातून 2 महिने तर इथेच असते। मुलांनाही काहीच वळण लावलेलं नाही आहे, कसेही वागतात। ती मुलं पण मोठी झाली ना की बघा किरकिड्यासारखेच सेम होतील। ह्या किरकिरे काकूंचं ना मला नवलच वाटते। अंधमंद भक्तांना आपली माणसं करत असतात, पण स्वतःच्या सख्या बहिणीची प्रगती बघून यांना सहन नाही झाली। ती पुढे जाते बघून तिच्यासोबत संबंध तोडले, पण परक्या लोकांना आपली माणसं बोलत फिरतात। आणि तेही फक्त गिफ्ट साठी। मुद्दाम घरात काय आहे काय नाही त्याचा पाडा लावतात। फुकटे मायलेक म्हणजे लोकांनी येताना सगळं आणावं। दुसऱ्यांचं फुकटचं हवं, पण स्वतःच्या हातून काहीच फुकट नाही देऊ शकत। साधा पापड आणि लोणचाचा पण एक्स्ट्रा चार्ज लावतात। आता त्या दिवशी साखरवाल्या काकू, डान्सर ताई, किरकिरे काकू आणि नाखुजा बेबी झोपड्यास्टे बाहेर टेबल लावून झेडमार्टची शॉपिंग बघत बसले होते। काय फालतूपणा सुरू होता यार, शी। थर्ड क्लास क्वालिटीच्या बेडशीट्स, टॉवेल, पिलो कव्हर दाखवत बसला होता। एवढी ठिकाणं फिरली आहे मी कामानिमित्त, पण कधी अशी लोक नाही बघितली, शी। तो 99 रुपीजचा गॉगल घेऊन आला होता किरकिडा आणि त्याचं कौतुक करत होता, प्लस त्या बेडशीटचं पण नको तितकं कौतुक करत होता। यार याला ना आवरा आता कोणीतरी प्लीज, नको वाटते याचे हे असले पानसट चाळे बघायला। शपथ घेऊन सांगत्या मंडळी, कधी समोर आला ना हा किरकिडा तर जेवढं व्हिडिओ मध्ये याचं थोबाड सुजलेलं दिसते ना त्याच्यात तिप्पट सुजवून टाकेन मी। सगळ्यांच्या हातामध्ये 500 रुपये देत होता। सगळे ह्याच्यासारखेच लाळघोटे एकदम खुश झाले, त्यांना वाटलं घेऊन टाकायला देतोय, पण चिकट्या कसला देतोय। 10 रुपये दिले तरी 100 वेळा ऐकून दाखवेल, असला निर्लज्ज किरकिडा आहे। साखरवाल्या काकूंकडून याने कॅश घेतली होती, तीच त्यांना रिटर्न देत होता, म्हणून सगळ्यांच्या हातामध्ये 500 रुपये दिले होते। त्यांची लक्षणं तर ना मला अजिबात ठीक वाटत नाही। कशा रिॲक्ट करत होत्या त्या पैसे हातात घेतल्यावरती। लिपस्टिक लावल्यावरती टॉवेल नाही घ्यायचं, त्याचे डाग टॉवेलला लागतात। लहान मुलांना डाळ भात भरवला की त्याने तोंड नाही पुसायचं, नाक नाही पुसायचं। किती रूल्स आहेत यार। त्यापेक्षा मग त्या गेस्टला सांगा ना, येताना स्वतःचं टॉवेल पण कॅरी करा, स्वतःच्या बेडशीट्स कॅरी करा। एवढं तरी कशाला देता ना तुम्ही, नुसतं झोपण्याचे चार्जेस लावा। आणि काय हो मंडळी, नेहमी यांचंच कसं नुकसान करून जातात लोक। कधी हँगरच काय चोरी होतो, तर कधी सोप होल्डर गायब होतो, कधी केटल तुटतं, तर कधी टॉवेलला डाग लागतात। यांच्या झोपडास्टेमध्ये वाटते सगळ्यांचं नुकसान करण्यासाठीच जातात।
आणि हा रिकाम टेकडा बाई माणूस चेकआउटच्या वेळी रूम्स का नाही चेक करत बरं? सगळ्या 5 स्टार मध्ये तुम्ही चेकआउट करताना ते लोक रूम चेक करतात, काही असेल तर तेव्हाच क्लिअर करतात, पण ह्याचं काय आहे यार? त्या झोपड्या स्टे मध्ये येणाऱ्यांची बदनामी अख्ख्या दुनियेसमोर करतोय. एवढंच ह्याला असेल तर बंद करावा ना याने तो झोपडा स्टे. कशाला सुरू ठेवलाय फुकटचा? एकतर लोकांनी तिथे या, यांच्या घशात हजारो रुपये घालवा आणि वर त्यांची अशी बदनामी हे लोक करणार. काय रॉयल रॉयल बडबडत होता. अरे किरकिड्या, तुझा ना झोपडा स्टे रॉयल आहे ना तुझं बोलणं रॉयल आहे. त्या खुजलची एवढी इज्जत काढत होत्या त्या साखरवाल्या काकू, आणि ती नाचरीताई हसते बत्तीशी दाखवून. हे लोक डोक्यावरती पडलेत का हो मंडळी? ती सायकल आणली ती पण नकली, आता कोणी ती वापरू नाही शकत, फक्त फोटो काढण्यासाठी म्हणून आहे. काकूंना माव्याची मोहनताळ खूप आवडली. मला नव्हतं माहिती मंडळी, मोहनताळ माव्यापासून बनते ती. आणि त्या मोहनताळची जेवढं मायलेक कौतुक करत होते ना, बाकीच्यांच्या चेहऱ्याकडे बघून अजिबात वाटत नव्हतं की ती मोहनताळ खरंच टेस्टी आहे. फक्त लोकांकडून फुकट मिळावं म्हणून नको तेवढं कौतुक करत बसले होते. ह्या किरकिऱ्याच्या फॅमिलीमध्ये वाटते सगळेच नाचरे आहेत, सगळ्यांनाच नाचकाम करायची भारी हौस आहे. टिकली लावण्याच्या कार्यक्रमात गेले होते दोघं जोडपं. यांना नुसतं नावापुरतं बोलवलं असेल, पण गेले हात हलवत. झोपडा स्टे मध्ये 4ही रूम बुक आहेत असं बडबडत होता. मग एवढं काम असताना हातची कामं सोडून काय गरज होती जायची? किरकिरे काकू आणि ढाई काकांना जरी रिक्षा करून पाठवलं असतं तरी देखील चाललं असतं. शी आणि दोघही जण कसे वाटत होते, फुटबॉल मध्ये फुटेपर्यंत हवा भरल्यासारखं. आता एवढी लोक आली आहेत तर आपण जरा मदत करायची त्यांना, तर काहीच नाही. जेवण वगैरे वाढायचं तर काही हात लावायला बघत नाहीये एका कामाला. ह्या नाखुजाव बेबीच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत, पण काम चुकारपणा बघा किती आहे. त्या सासूला म्हणजेच आत्याला काम करायला लावत होती. गंमत बघितलीत का मंडळी? नाचरी आणि हसरी दोघही उपस्थित होत्या तिथे. आजी आत्याने भावच दिला नाही याला, फुल इग्नोर करत होत्या दोघी पण. त्या दोघींना पण आता कळून चुकलंय, हा माणूस नुसता गोड बोल्या आहे, नुसती फुकटची बडबड करतो. जेव्हा मदत करायची वेळ येते तेव्हा मागे हटतो. गोड गोड बोलून स्वतःच्या व्हिडिओ मध्ये कॉन्टेंट म्हणून यूज करतो. त्यांना पण आता कळतंय की ह्याच्यामुळे गावभर बदनामी होते, त्यामुळे लांब राहिलेलंच बरं आहे ह्याच्यापासून. छोलेला शोले शोले करत होता अडाणी माणूस. ह्याच्या जिभेला ना गरम काविलता लावून चटका दिला पाहिजे. जास्तच ल आणि ळ मध्ये जीभ जड होते याची. A to Z सगळे पुरुष बाहेर उभे होते आणि हा बायकांमध्ये घुटमळत होता. मला तर आता खरंच वाटते कोणीच पुरुष याला उभं नसेल करत, म्हणून हा बायकांमध्येच घुटमळत असतो. साधं त्या आत्याच्या नवऱ्याने पण या किरकिड्याला विचारलं नाही. इतर वेळेस पाहिलं ना, सगळी घरची कामं करण्यासाठी तो आत्याचा नवरा यायचा, पण आता तर त्यांनी पण याला भाव दिला नाही. सगळ्यांना याच्या वागणुकीमुळे ना त्रासच होतोय. असं नको व्हायला. ह्याच्यामुळे तिचं लग्न ठरलंय, तिच्या घरच्यांनी दुसरा काही डिसिजन घ्यायला. आता सगळेच काय कॅमेरा फ्रेंडली नसतात, पण बाई माणूस सगळ्यांच्या तोंडावरती फोकस करत सुटला होता. स्वतःच्या व्हिडिओला कॉन्टेंट मिळावा म्हणून दुसऱ्यांचा त्यांच्या नकळतपणे व्हिडिओ काढतो आणि वापर करून घेतो. त्या नाखुजो बेबीचे केस पाहिलत का मंडळी? सगळे पिकले आहेत. मला तर असंच वाटते आता विगिनबाई सारखं हिने पण काहीतरी स्कॅम केला असेल. स्वतःचे केस पांढरे झाले होते, ते कलर वगैरे करून लपवले असतील. आणि हिला पण आधीपासूनच माहिती होतं विगिनबाईची स्टोरी, म्हणूनच ही लग्नाला हो बोलली असेल. 3 वर्ष अगोदर सारेगमप याने जे लावले होते ते पण आता मोठे झाले आहेत, त्यांना पण नारळ येत आहेत. पण जाऊ दे, एवढा मोठा पॉज घेतला मी. मला काय बोलायचं होतं ते तर तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल. टँकरवाला आला ना की किरकिडा खूप खुश होतो, लगेच वर चढतो आणि पाणी सोडतो. अहो म्हणजे त्या भिंतीवरती चढतो आणि पाणी त्या पंप मध्ये सोडतो मंडळी टँकर मधून. काहीतरी भलता सलता विचार नका करू तुम्ही. कोणाला काय दिलं तर ह्या कानाची खबर त्या कानाला लागू द्यायची नसते. पण ह्याचं पाहिलं का, 4 पुरणपोळ्या दिल्या सगळ्यांना, त्याचा पण नुसता गाजावाजा सुरू होता. बिनकामे फॅमिली परत आली आहे वाटते, पण यावेळी व्हिडिओ मध्ये दिसले नाही. ढाई काका आणि भालूला कुठे परत हकलून दिलं या किरकिड्याने काही समजतच नाही. कुठे दिसलेच नाहीत ते लोक. आणि 31st ला बर्गर पाहिला कसा खात होता किरकिडा. शी, ह्याला असं खाताना बघून ना बघणाऱ्यांची पण इच्छा मरून जाईल खाण्याची. काय मायले की आज अंगात आल्यासारख्या नाचत होत्या पाहिलत का मंडळी किचन मध्ये उभं राहून. या फॅमिलीने ना स्वतःची शरम विकून खाल्लेली दिसते. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.